नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परमेंटेशन यामधील भाग क्रमांक 3 बघत आहोत आणि ह्यामधले जे प्रश्न आहे हे प्रश्न बघितलं तर जी 2017 मध्ये STI मुख्य परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे आजचा जो प्रश्न आहे हा प्रश्न बघितला तर आपल्याला MPSC ने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण एकूण 3 प्रश्न घेऊ, म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला तर आपला चुकणार नाही। त्याचबरोबर बघितलं तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला अशा सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार। पहिले सुरुवातीला बघू या परमेंटेशनवरच्या आत्तापर्यंत आपण कशा पद्धतीचे क्वेश्चन बघितलेले आहे आणि या क्वेश्चनमध्ये आणि प्रिव्हियसवाल्या क्वेश्चनमध्ये नेमका फरक काय। तर बघा, भाग क्रमांक 1 मध्ये बघितलं तर किती 4 अंकी संख्या तयार होतील, हा आपण भाग क्रमांक 1 मध्ये बघितला। त्यानंतर भाग क्रमांक 2 मध्ये बघितलं तर या 4 अंकी संख्यापैकी, म्हणजे जितक्या 4 अंकी संख्या तयार होत आहे त्यापैकी किती संख्या या 4000 पेक्षा मोठ्या असतील किंवा 4000 पेक्षा लहान असतील, हे आपण 2 भाग कंप्लीट केलेले आहे। पण आता भाग क्रमांक 3 मध्ये कशा पद्धतीचा प्रश्न आहे त्याकडे लक्ष द्या की या पण 4 अंकी संख्या जितक्या तयार होतील या सर्व संख्येची बेरीज किती, सर्व संख्येची बेरीज किती। मॅन्युअली आपण पॉसिबल आहे का की बघितलं तर 4 अंकी संख्या म्हणजे 24-25 संख्येची बेरीज करणं पॉसिबल आहे का, नाही। त्यासाठी आपल्याला काही ट्रिक बघायच्या आहे। या ट्रिकवरून हा प्रश्न आपण इझिली कमी वेळामध्ये सॉल्व करू शकतो। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर आपल्या ट्रिक तुम्हाला आवडत असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईकसुद्धा करत चला। सुरुवातीला बघा, या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करण्यासाठी आपण 3 स्टेप फॉलो करू। या 3 स्टेप आपल्याला माहिती असेल तर आपण हा क्वेश्चन इझिली काय करू शकतो, टॅकल करू शकतो। तो क्वेश्चनकडे लक्ष द्या। क्वेश्चन काय दिलेला आहे, क्वेश्चनमध्ये बघितलं तर 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 5 अंकी संख्येची बेरीज किती। बरोबर आहे, किती म्हटलेला आहे, बेरीज किती। तर त्यासाठी पहिली स्टेप काय करणार, लक्ष देऊ, काळजीपूर्वक लक्ष द्या। एकूण किती अंकी संख्या म्हटलेला आपल्याला, 5 अंकी संख्या, म्हणून या 5 मधून 1 वजा करू तर उरले किती, 4, आणि या 4ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 4 नंतर 3, 2 आणि 1 याचा आपण गुणाकार केला तर हे येते 24। ही झाली स्टेप क्रमांक 1। सेकंड नंबरच्या स्टेपमध्ये काय करू त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या। म्हणजे हे जे आलेले आहे 24 गुणेला दिलेले जे अंक आहे त्यांची बेरीज करू। दिलेले अंक किती आहे, 1, 3, त्याच्यानंतर 5, 7 आणि 9, म्हणजे हे झालेलं आहे 24 गुणेला दिलेल्या अंकांची बेरीज येते 25, ह्याचा आपण गुणाकार केला तर हे येते 600। ही झाली स्टेप क्रमांक 2। आता बघा, स्टेप क्रमांक 3 महत्त्वाची आहे, ही समजणं गरजेचं आहे की बघितलं तर बेरीज किती म्हणजे गुणाकार किती आलेला आहे तर 600। या 600वर बघितलं तर आपण काय करणार, 4 शून्य जोडणार। 4 शून्य का बरं, तर आपल्याला म्हटलं होतं 5 अंकी संख्या, त्याच्यातून 1 वजा केलं तर किती आले, 4, म्हणजे या 600वर आपण 4 शून्य देऊ। त्यामध्ये बघितलं तर पहिला 1 शून्य, नंतर बघितलं तर 2 शून्य, नंतर 3 शून्य आणि नंतर बघितलं तर 4 शून्य, किती 4 शून्य। या सर्वांची काय करू, बेरीज करू, तर हे किती 0, त्यानंतर हा 0, हा 6, हा 6, हा 6, 6 आणि हा 6, तर हे एक असणार आपलं उत्तर असणार। म्हणजे बघा, कॉन्सेप्ट समजून घेऊ। प्रश्नामध्ये म्हटलं होतं की ज्या पण 5 अंकी संख्या तयार होतील त्यांची बेरीज किती म्हटलं होतं। बेरीज म्हटलं असेल तर ट्रिक लक्षात घेऊ की आपल्याला दिलेले अंक कोणते होते, 1, 3, 5, 7 आणि 9, बरोबर आहे। आता हे प्रत्येक अंक आपल्याला एकदाच वापरून 5 अंकी संख्या तयार करायच्या होत्या आणि त्याची बेरीज करायची होती। त्यासाठी आपण ट्रिक कोणची यूज करणार, सुरुवातीला आपल्याला 5 अंकी संख्या म्हटलं त्यातून 1 वजा करू तर उरले किती, 4।
या 4ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात लिहू तर किती आले 24. ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये किती 24 गुणेला या दिलेल्या अंकांची बेरीज करू, त्याला गुणाकार करू, ते किती आलं बघितलं तर 600. तिसऱ्या स्टेपमध्ये बघितलं तर या 600वर किती 4 झिरो लिहू आपण. म्हणजे आपल्याला बघितलं तर 5 अंकी संख्या म्हटलं 1 वजा केलं तर किती आले 4. म्हणजे या 600वर 4 शून्य करू. पहिला 0, 2 0, 3 आणि 4 या सर्वांची बेरीज करू तर आपल्याला उत्तर मिळणार. हा क्वेश्चन बघितलं तर 2017मध्ये आपल्याला STमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आणखी याच्यावरचा तुम्हाला वाटत असेल आणखी 2 टाईप प्रश्न आहे. हे 2 प्रश्नसुद्धा आपल्याला काय करता येतं सॉल्व करता येणार. म्हणजे तुम्हाला काय बघितलं तर मी हे होमवर्कमध्ये नोट करून देतो, बरोबर आहे, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण शेअर करून देतो. म्हणजे तुम्ही हे 2 क्वेश्चन सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला तुमची पूर्ण कॉन्सेप्ट पूर्ण काय होऊन जाणार कव्हर होणार. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.